महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिराला लागलेलं असलेलं जे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे त्याच पार्श्वभूमीवर हा धर्मध्वज सोहळा पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। अनेक मान्यवर महंत या दृश्यामध्ये आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामनाथ कोविंद हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। काळाराम मंदिरात 21 फुटी धर्मध्वजारोहणाचा आज कार्यक्रम अवघ्या काही वेळेत पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण आज पार पडलं जाणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरची ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे। दरम्यान याच कार्यक्रमानंतर असणारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते असणारी गोदा आरती देखील याच कार्यक्रमाचा एक मोठा भाग मानला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता काळाराम मंदिरात दाखल झालेले आहेत। काळाराम मंदिर आणि त्याचं असलेलं महत्त्व आणि या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर धर्मध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडतो। काळाराम मंदिरात 21 फुटी धर्मध्वज उभारला जातोय आणि आज धर्मध्वजाचं आज ध्वजारोहण होणार आहे। काळाराम मंदिरच्या प्रांगणात पार पडणारा हा कार्यक्रम मंत्री गिरीश महाजन आपल्याला दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिशय थोड्याच वेळात या धर्मध्वजारोहणाला सुरुवात होईल। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत। नुकत्याच सुरू होणाऱ्या ज्याचं नियोजन जोरात सुरू आहे त्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं आजचा हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे। धर्मध्वज म्हणून हिंदू धर्मातली असणारी मान्यता आणि काळाराम मंदिराचं असलेलं ऐतिहासिक पौराणिक महत्त्व या दृष्टीनं हा महत्त्वाचा सोहळा काळाराम मंदिरात धर्मध्वजाची उभारणी होती आहे। संत महंतांच्या मंत्रघोषात हा धर्मध्वज आणि त्याचं थोड्याच वेळात हे ध्वजारोहण होणार आहे। आज मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर आहेत। अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमानंतरही गोदा आरतीचं देखील आयोजन केलेलं आहे आणि तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, आपण बघतोय। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या धर्मध्वजाचं आज ध्वजारोहण होत आहे। धर्मध्वज म्हणजे अर्थातच सनातन संस्कृतीत आस्था, विजय आणि धर्मरक्षणाच्या कामी एक मोठं विजय प्रतीक म्हणून धर्मध्वजाकडे पाहिलं जातं। या अगोदर अयोध्येच्या धर्मध्वजाच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्येही काळाराम मंदिरात अशा पद्धतीचा धर्मध्वजाची उभारणी होते आणि आज या धर्मध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अनेक संत महंत दाखल झालेले आहेत।
खरं तर जवळजवळ 64 वर्षानंतर नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिरात भव्य असा नवीन धर्मध्वज उभारला जातोय। 21 फुटी पिवळी स्तंभावर हा मोठा धर्मध्वज असणार आहे। याच्या ऐतिहासिक जर संदर्भाची जर आपण उजळणी केली तर साधारणपणे 1962 नंतर पहिल्यांदाच हा धर्मध्वज बदलण्यात येतोय। 21 फुटी उंच पिवळी ब्रास असून अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर हा तयार करण्यात आला आहे। या जर ध्वजाचं संपूर्णपणे आपण जर स्वरूप पाहिलं तर केशरी रंगाचा ध्वज, त्याच्यावर हनुमंताची प्रतिमा, जय श्रीराम, ओम आणि रघुकुलाचं प्रतीक असणाऱ्या सूर्यचिन्ह हे अंकित केलेलं आहे। आणि हाच धर्मध्वज विशेषत्वानं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृती, धर्म, सत्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा ध्वज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारा हा धर्मध्वज या आगामी काळात भाविकांसाठी, पर्यटकांसाठी आणि देशातल्या नागरिकांसाठी आणि नाशिककरांसाठी देखील एक अभिमानाचा विषय ठरणार आहे। पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीनं आज हा धर्मध्वज स्थापना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, जे राष्ट्रपती रामनाथ कोविंद असतील, गिरीश महाजन असतील, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज उपस्थित आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमासाठी। श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा या अगोदरचा असणारा धर्मध्वज बदलून आता हा नवीन धर्मध्वजाचं ध्वजारोहण होतं आहे। 1962 साली हा धर्मध्वज यापूर्वी उभारण्यात आला होता, पण वातावरणातील बदलानंतर आणि विशेषत्वानं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन धर्मध्वजाचं महत्त्व फार अधोरेखित करण्यात आलं आहे। अयोध्येतील जो धर्मध्वज आहे त्याच पद्धतीनं धर्मशास्त्रावर आधारित नाशिकच्या काळाराम मंदिरात हा धर्मध्वज उभारला गेला आहे। 22 फुटी उंचीचा पितळी, ज्याला ब्रासचा स्तंभ आहे। स्थैर्य, शौर्य, परंपरा, आध्यात्मिक तेज यांचं देखील धर्मध्वज हा नेहमीच एक प्रतीक मानला जातो। आणि याच प्रतीकाचा विचार करताना भगवान हनुमंताची प्रतिमा, जय श्रीराम आणि ओम या अंकित केलेल्या चिन्हाने हा धर्मध्वज आभाळात फडकत राहील। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं ज्यावेळी आयोजन होत असताना अशा पद्धतीनं भाविकांसाठी आणि सर्वांसाठी ती मोठी पर्वणी असेल। या धर्मध्वजाकडे मुख्यमंत्री आणि सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय। विधिवत पूजन होऊन नंतरच हा ध्वज रोहणाकडे जाईल। हिंदू धर्माच्या परंपरेनुसार हा एक मोठा पर्व मानला जातो। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। मंत्रघोषात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतो।
कुटुंबस्य समस्त ग्राम भक्त देश जनानां निःश्रेयस अस्मिन् देशे शुभेच्छादि धनधान्यादि ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थम् अभ्युदयानि निःश्रेयस्य प्राप्त्यर्थं समस्त पूर्वजनानां प्रासादिक अनुसंख्या तथा च ध्वजतंतु संख्याकवर्षाणि यावद् श्रीरामलोके तथा च ब्रह्मलोके निवास हेतवे श्री हनुमत् समेत लक्ष्मण सहित सीतारामचंद्र देवता प्रीतये ध्वज पूजन ध्वजदंड प्रतिष्ठा तथा च कलशादि स्नपनादि कर्म तथा च पूर्णाहुति पूजन पूर्वक सकलं कर्म करिष्ये तत्राधो निर्विघ्ना सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये गणानां जो देवता होती है वो भगवान केतु यहाँ पे देवता होती है और भगवान के ये ध्वज के ऊपर हनुमान जी चिन्हित है और रघुवंश का जो प्रतीक है भगवान सूर्य यहाँ पे स्थापित है। 3 देवताओं का मंत्र उच्चारण करके आपके द्वारा इस ध्वजा का पूजन यहाँ संपन्न हो जाएगा। असमे सीतारामचंद्र देवता प्रियता चला माननीय विश्वस्त त्यांना विनंती आहे सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे आपण स्टेजवर स्थानापन्न पुन्हा व्हायचंय। आप सन्माननीय मुख्यमंत्री चला सर्व प्रमुखांनी मंडपात चालायचे। चला पुन्हा स्टेजवर आपण पाहतोय नाशिकच्या काळाराम मंदिरात पंचवटी येथील काळाराम मंदिरामध्ये प्राचीन धर्मध्वज जो होता तो जीर्ण झाला होता आणि त्यानंतर आता नवीन धर्मध्वज हा चढवण्यात आलेला आहे, फडकवण्यात आलेला आहे आणि फडकवणार आहे। तसंच 1962 सालीचा हा आधीचा प्राचीन धर्मध्वज होता, मात्र आता नव्यानं हा ध्वज फडकवण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामनाथ कोविंद यावेळी उपस्थित आहेत। तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर सुद्धा उपस्थित आहेत। पण पाहतोय शास्त्रोक्त मंत्रोच्चारांमध्ये या धर्मध्वजाचं रोहण करण्यात येत आहे। तसंच गोविंदगिरी महाराज सुद्धा आपल्याला दिसतात। तर या ध्वजाचं वैशिष्ट्य म्हणजे या ध्वजावर भगवान हनुमानांची प्रतिमा आहे, तसंच जय श्रीराम ओम आणि काही चिन्ह, काही
प्राचीन चिन्ह याच्यावर कोरलेली आहेत आणि असा हा धर्मध्वज आता फडकवण्यात येणार आहे। तर रामनाथ कोविंद हे सपत्नीक इथे उपस्थित आहेत या सोहळ्यासाठी। तसंच विविध संत महंत सुद्धा या सोहळ्यासाठी हजर आहेत। या ध्वजाचं विधिवत पूजन करण्यात आलेलं आहे। मंत्रोच्चारांसह या ध्वजाचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि धर्मध्वजाची ही स्थापना खरं तर भारतीय सनातन संस्कृती आणि परंपरेचं प्रतीक मानलं जातं आणि धर्मध्वज स्थापना ही धर्म, सत्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच निमित्ताने मंत्रोच्चार आणि वेद उपनिषदांचा घोष करण्यात आलेला आहे आणि या घोषांमध्ये, या मंत्रोच्चारांमध्ये या धर्मध्वजाची पूजा करण्यात आलेली आहे आणि लवकरच हा ध्वज काळाराम मंदिराच्या कळसावर फडकवण्यात येणार आहे। तसंच या अभूतपूर्व सोहळ्यासाठी देशभरातून विविध मान्यवरांची उपस्थिती आहे आणि हा धर्मध्वज जो आहे हा अखेर फडकलेला आहे। तर प्राचीन ध्वज हा जीर्ण झाला होता आणि त्यामुळे नवीन धर्मध्वज आता इथे फडकवण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये हा धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे। विधिवत पूजा या धर्मध्वजाची धर्मगुरूंच्या हस्ते आणि विविध संत महंतांच्या हस्ते, पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली आणि शास्त्रोक्त वेदमंत्रांच्या उच्चारामध्ये हा ध्वज फडकवण्यात आलेला आहे। तर विधिवत पूजा करून आणि धार्मिक अनुष्ठान करून हा ध्वज फडकवण्यात आलेला आहे। तर देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक सध्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नीक या सोहळ्यासाठी आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सुद्धा यावेळी हजर होते। तसंच विविध मान्यवरांची उपस्थिती असल्यामुळे या सोहळ्याच्या दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। मंदिर परिसरामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्थेचे अत्यंत काटेकोर योग्य नियोजन करण्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय की धर्मध्वज फडकलेला आहे, त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या ध्वजाची पूजा करण्यात आलेली आहे। तर अतिशय सुंदर असा हा धर्मध्वज आता नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरामध्ये फडकवण्यात येणार आहे। तर पंचवटीतील फडकवण्यात आलेला आहे। तर नाशिकच्या काळाराम मंदिर संस्थानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तसंच अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमीचे न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज सुद्धा यावेळी हजर आहेत। तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर देखील हजर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच विजया रहाटकर आणि रामनाथ कोविंद त्यांच्या पत्नी या सगळ्यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात येते। तर नाशिकच्या या पंचवटीतल्या श्री काळाराम मंदिरामध्ये आधीसुद्धा प्राचीन धर्मध्वज होता, मात्र हा धर्मध्वज जीर्ण अवस्थेत होता आणि त्यामुळे हा भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येणार होता। तसंच आता हा धर्मध्वज अखेर वेदमंत्रांच्या उच्चारांमध्ये आणि अनुष्ठान करून हा ध्वज फडकवण्यात आलेला आहे, धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे। तर आगामी 2027 साली सिंहस्थ कुंभमेळासुद्धा होतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर ह्या धर्मध्वजाचं रोहण करण्यात आलेलं आहे। तर नाशिकचा काळाराम मंदिरातला हा परिसर, तर पंचवटीतल्या काळाराम मंदिर परिसरामध्ये यावेळी काटेकोर कडक सुरक्षा व्यवस्थांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आलेली आहे।
तर विविध संत महंतांच्या उपस्थितीमध्ये वेदमंत्रोच्चारांच्या सह आता होम पूजा केली जाते। तर धर्मस्तंभ अयोध्या इथल्या नमुन्यानुसारच म्हणजे तिथे जो धर्मध्वज आहे, ध्वजस्तंभ आहे, त्यानुसारच हा ध्वज बनवण्यात आलेला आहे आणि त्या नमुन्यावर तसंच धर्मशास्त्रावर आधारित हा धर्मध्वज आहे। सुमारे 21 फूट उंचीचा हा धर्मध्वज आहे, पितळेपासून तयार केलेला ब्रासचा हा धर्मध्वज। तसंच स्थैर्य, परंपरा आणि शौर्याचं प्रतीक आणि एक आध्यात्मिक तेजाचं प्रतीक म्हणून या धर्मध्वजाकडे बघितलं जातं आणि हा धर्मध्वज आता फडकवण्यात आलेला आहे नाशिकच्या काळाराम मंदिरावर। तर रघुवंशाचं प्रतीक खरं तर हा धर्मध्वज मानला जातो आणि म्हणूनच हा ध्वज नाशिकच्या पंचवटीतल्या काळाराम मंदिरावर फडकवण्यात आलेला आहे। तर विविध मान्यवरांची उपस्थिती आपल्याला दिसत आहे। तर केशरी रंगाचा हा धर्मध्वज भगवा आहे आणि 21 फुटी उंचीचा आणि 5 बाय 11 फुटांचा हा धर्मध्वज आहे आणि या ध्वजाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर विविध प्राचीन हिंदू सांस्कृतिक प्रतीकं सुद्धा कोरण्यात आलेली आहेत। या ध्वजावर हनुमानांची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे। तसंच जय श्रीराम, ओम आणि अशा विविध पारंपरिक शुभचिन्हांचा तर अतिशय तर 5 फूट बाय 11 फूट हा ध्वज आहे आणि या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा सुद्धा आहे। तसंच जय श्रीराम, ओम अशा विविध शुभचिन्हांचा अंतर्भाव सुद्धा या धर्मध्वजावर करण्यात आलेला आहे। तर ही चिन्ह या ध्वजावर अंकित आहेत आणि सनातन धर्माच्या प्रतीक म्हणून या नाशिकच्या श्री काळाराम मंदिरावर हा धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे। तर धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीमधली परंपरा आहे, ती परंपरा मानली जाते आणि त्याचं प्रतीक म्हणून हा ध्वज फडकवण्यात आलेला आहे आणि धर्म, सत्य, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या धर्मध्वजाच्या माध्यमातून देण्यात येतोय। तर या विधीसाठी शास्त्रोक्त मंत्रोच्चार आणि वेदघोषांमध्ये या धर्मध्वजाचं रोहण करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती यासाठी, तसंच पुरातन ध्वजाची या आधीचा जो धर्मध्वज होता त्याची स्थापना 1962 सालची आहे। मात्र हा प्राचीन ध्वज जो आहे तो जीर्ण झाला होता, जुना झाला होता, त्यामुळे आता नवीन धर्मध्वज हा फडकवण्यात आलेला आहे आणि त्याचाच हा सोहळा। तर विविध संत महंत आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या धर्मध्वजाचं रोहण झालेलं आहे आणि खरं तर धर्मध्वजाची स्थापना जी आहे या कार्यक्रमाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती आणि सकाळपासूनच तयारी करण्यात आलेली होती। सकाळपासूनच वेदमंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधींचं, पूजाविधींचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी महंत सुधीर दास आणि पौरोहित करण्यासाठी शांताराम भानोसे हे सुद्धा हजर होते। तर या सोहळ्याला उपस्थिती लाभलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, तसंच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा सपत्नीक इथे हजर आहेत। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, धर्मध्वजाची ही दृश्य आपण पाहतोय, हा धर्मध्वज फडकलेला आहे, श्री हनुमान यांची प्रतिमा याच्यावर आहे, तसंच सूर्य, ओम आणि श्री जय श्री राम
लिहिलेला हा ध्वज, तसंच विविध प्राचीन शुभचिन्हांचा वापर या धर्मध्वजावर करण्यात आलेला आहे. तर शौर्य, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक, शांतीचं प्रतीक हा धर्मध्वज मानला जातो. तर या आधीचा धर्मध्वज हा 1962 साली फडकवण्यात आला होता. तसंच वातावरणातील बदलांमुळे आणि बराच काळ झाला, या काळानंतर हा प्राचीन धर्मध्वज जो आहे तो जीर्ण झाला होता आणि त्यामुळे आता नवीन धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे. तर विविध मान्यवरांची उपस्थिती, धर्म, सत्य, शौर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या धर्मध्वजाच्या माध्यमातून देण्यात येतोय. तर शास्त्रोक्त पूजाविधी आणि धार्मिक अनुष्ठान याचं आयोजन आज दिवसभरात करण्यात आलेलं आहे. तसंच या सोहळ्यासाठी नाशिकचं हे काळाराम मंदिर सुंदर रोषणाईने सुद्धा सजलेलं आहे. आकर्षक सजावट मंदिराला करण्यात आलेली होती. तर ह्या धर्मध्वजाच्या रोहणानंतरची ही दृश्य, हा ध्वज आता फडकवला गेलेला आहे काळाराम मंदिराच्या कळसावर.